माहेरी जाणे म्हणजे की नाही एक वेगळाच आनंद असतो आणि तिकडे जाण्यासाठी की नाही वेगवेगळे कारणं शोधत असते मी तर. आणि हे काही माझं आजारपणाचं कारण, मी आजारी होते त्यामुळेच की नाही मम्मीनं सुद्धा मला बोलवून घेतलेलं. आणि की नाही ते गेल्या गेल्या ह्या दोघांची अशी काही मस्ती चालू होती. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचाच व्हिडिओ मी इथं घेतलेला आणि सकाळ सकाळी आज नाश्त्याला की नाही छान अशी मॅगी करायला घेतलेली. आणि मम्मी तर काय कामावर गेलेली त्यामुळं की नाही फक्त आमच्या तिघांच्यासाठीच नाश्ता करायचा होता, कारण भाऊसुद्धा घरी नव्हता, तो पण बाहेरगावी गेलेला. आणि त्यानंतर की नाही मला समजलं नाही अद्विका या तिघांच्यासाठीच की नाही तर मी मॅगी करायला घेतलेली. आणि भांडे वगैरे धुवून घेतली आणि छान अशी की नाही ती पण मांडून वगैरे घेतली, किचन ओटा वगैरे पण स्वच्छ केलेला. आणि इकडं की नाही मॅगीसुद्धा शिजत आलेली. आणि तर समोरची की नाही किरकिर चालू होती, कारण त्याला झोप आलेली. त्यामुळं की नाही तर त्याची किरकिर चालू होती. त्याला कडे वगैरे वगैरे घेतलं आणि की नाही ते छान अशी मॅगी पण होत आलेली. आणि देवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि आज मम्मीला कामावर जायला की नाही वेळ झालेला आमच्यामुळंच, आम्ही लवकर उठलो नाही त्यामुळं की नाही तिला वेळ झालेला जायला, त्यामुळंच की नाही इथं देवपूजा वगैरे तिनं काही केलेली नव्हती, त्यामुळे मीच इथं करून घेतली. त्यानंतर छान अशी मॅगी वगैरे खाऊन घेतली. आणि खूपच दिवसातनं आज मॅगी केली, तशी तर हेल्थसाठी चांगली नाही पण कधीतरी एकदा चालतं, त्यामुळंच की नाही मुलांच्यासाठी इथं केलेले. एकत्रच घेतलं ताटामध्ये सगळ्यांच्यासाठी आणि त्यांना दोघांना पण भरून घेतलं आणि मी सुद्धा खाऊन घेतलं. त्यानंतर की नाही कपडे होते ते सुद्धा की नाही इथं धुवून काढले आणि छान असं फरशी वगैरे घेतली. सकाळ सकाळी की नाही हे सगळं मम्मीला की नाही काम करणं शक्य होत नाही, तसं आम्ही नसले की करते, पण आम्ही असले की थोडं आम्ही लेट उठतो त्यामुळं की नाही कामाचं नियोजन लागत नाही. त्यामुळं की नाही मम्मीला असू दे राहू दे बोलते आणि मीच सगळं करते. मम्मी तशी नकोच म्हणते पण तरी पण असू दे म्हणून की नाही मीच करते सगळं. आणि त्यानंतर कपडे होते ती पण की नाही धुवून काढली. आणि त्यानंतर छान असं इकडं पावसाचं वातावरण झालेलं दुपारच्या टायमिंगला, म्हणून की नाही मस्त असं शेवाळ्याचं उपीट केलं. आणि त्यानंतर की नाही दीदी घरी आलेली त्यामुळं की नाही इकडं सगळ्यांसाठी की नाही पॉपकॉर्न करायला घेतले. आणि हे की नाही बाहेरून विकत आणलेलं मक्क होते ते विकत आणलेलं, त्याचे ते छान असं की नाही पॉपकॉर्न करून घेतलं. मस्त असे की नाही दिसत होते आणि छान चवीला पण खूप छान झालेले. आणि मी तर हे पहिल्यांदा ट्राय केलेलं. काय मी विकतच आणते, विकत आणूनच आम्ही खात असतो, पण की नाही आज पहिल्यांदाच असं घरी बनवलेलं आणि मस्त झालेलं. सगळ्यांनी मिळून छान असं की नाही खाऊन वगैरे घेतलं. आणि दीदीने की नाही येताना छान असं की नाही केक आणलेलं, तो सुद्धा मुलांनी वगैरे खाऊन घेतला. आणि मस्त असं गुलाबजामुन पण आणलेलं, ते सुद्धा खाऊन घेतलं. आणि खूप म्हणजे खूप छान होतं टेस्टला, मला तर खूप आवडलं. त्यानंतर की नाही संध्याकाळी मम्मी आल्यावर की नाही मम्मीसोबत थोडंसं बाजारात गेलो, कारण आज की नाही त्यांच्या गावचा बाजार होता आणि तिकडंच आम्ही की नाही बाजारात गेलेलो. आणि तिथं की नाही विकायला बाजरीच्या भाकरीसुद्धा होत्या, ज्या की टेस्टला खूपच छान लागतात. त्यानंतर संध्याकाळी हे काय अशी मुलांची मस्ती चालू होते आणि आम्ही दोघी पण की नाही छान अशा निवांत बसलेलं. त्यानंतर छान असं की नाही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून आणि इथंच व्हिडिओचा एंड केला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.